असं हे सन्माननीय आयुक्तांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व रस्ते आणि पदपथ हे फेरीवाला मुक्त असावेत आणि मार्जिनल स्पेसवरचं अतिक्रमण हे कुठेही राहू नये याबाबत सक्त निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशांचा एक परिपाक म्हणून काल वाशी सेक्टर 17, रेल्वे स्टेशन सेक्टर 9 या ठिकाणी एक ड्राईव्ह घेण्यात आला. या ठिकाणी 2 ते 3 विभागामधील कर्मचारी, अधिकारी, त्यानंतर ट्रक आणि यंत्रणा यांची सोबत घेऊन 3 ते 4 ठिकाणी जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये साधारणतः 8 ट्रक आणि 2 पिकअप व्हॅन एवढा माल जप्त करण्यात आला आणि पुन्हा हे रस्ते फेरीवाले त्याच्यावर येणार नाहीत किंवा मार्जिनल स्पेसवर अतिक्रमण होणार नाही या उद्देशाने त्यांच्याकडचा माल जप्त करण्यात आला आणि डम्पिंगला जमा करण्यात आले आणि हे पुन्हा वारंवार होऊ नये यासाठी पुन्हा ही प्रक्रिया कारवाई केली जाणार आहे आणि रस्ते व पदपथ नागरिकांना चालण्यासाठी आणि वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याप्रमाणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात सतत कारवाया सुरू आहेत. गेले 18 दिवस नेरूळ रेल्वे स्थानक हे फेरीवाला मुक्त केलेलं आहे. सिऊल रेल्वे स्थानकात सतत कारवाया सुरू आहेत. बेलापूर रेल्वे स्थानकात कारवाया सुरू आहेत. त्याचप्रमाणे घणसोली, कोपरखिरणे आणि मुख्य गर्दीची ठिकाणे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी कारवाया सुरू आहेत. मात्र कारवाया केल्यानंतर फेरीवाले पुन्हा येतात असा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही काही पथकं तयार करून इथे कायमची स्टेशनरी ठेवणार आहोत आणि 2 फ्लाइंग स्क्वॅड करणार आहोत, भरारी पथके, जी 2 परिमंडळासाठी कार्यरत असतील आणि अशा प्रकारे फेरीवाले आणि मार्जिनल स्पेसवर प्रभावी नियंत्रण मिळवणार आहोत. एकूण 6 महिन्यामध्ये किती दंड वसूल करण्यात आले? आम्ही जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत साधारणतः 1,38,00,000 इतका दंड वसूल केलेला आहे. कालच्या कारवाईत सुद्धा काही हजारामध्ये दंड वसूल केल्याची माहिती आहे. निश्चित माहिती आल्यावर मी आपल्याला उपलब्ध करून देतो.